गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गीरेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथ सिद्धाः. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. हे गणपती गजानना, तू सर्व प्रकारे मंगल करणारा, विद्यांचा दाता, विघ्नहर्ता आणि आद्य पूजनीय आहेस. म्हणून कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी तुझे स्मरण केले जाते. श्रीमद भागवत महापुराणात वृषभदेवांचे वर्णन केलेले आहे. त्यांच्या 100 पुत्रांपैकी 9 पुत्र हे महाज्ञानी, तपस्वी, संन्यासी व महान भगवत भक्त होते. नारायणाप्रमाणे कार्य करणारे म्हणून त्यांना नवनारायण म्हणत असत. याच नवनारायणांनी निमिराजाला धर्मतत्वे समजावून सांगितली व पुढे कलियुगात भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने नवनाथांच्या रूपात प्रकट होऊन भक्ती व योगसिद्धींच्या सहाय्याने जगत कल्याणाचा थोर प्रयत्न केला. त्या नवनाथ महासिद्धांचे अत्यंत अद्भुत, रोमांचकारी आणि भक्तिरसयुक्त अमृतचरित्र मी भाविकांसाठी सादर करीत आहे. हे पवित्र सत्कार्य तू निजकृपेने पूर्णत्वास ने, अशी नम्र विनंती करतो. अवताराची पूर्वकथा फार पूर्वीची गोष्ट आहे. द्वापारयुग संपून कलियुगास प्रारंभ झाला होता. त्यावेळी कलियुगात भक्ती महात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या उद्देशाने भगवान श्रीकृष्णांनी जी योजना मनात आखली होती ती प्रकट करण्यासाठी द्वारकेत एका विशेष सभेचे आयोजन केले होते. त्या महत्त्वाच्या यदुसभेत यादवांकडील श्रेष्ठ मंडळींसहित अनेक ज्येष्ठ मान्यवर निमंत्रितही उपस्थित होते. बैठकीच्या त्या अन्य सभामंडपात मध्यभागी एका रत्नखचित सुवर्ण सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण बसले होते. उद्धवाचे आसन त्यांच्या सन्निध होते. सभेस प्रारंभ होताच कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन या 9 श्रेष्ठ ऋषींचे तेथे आगमन झाले. हेच ते अतिप्रसिद्ध नवनारायण होत. त्यांना पाहताच भगवान श्रीकृष्णांनी स्वतः समोर जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांना आदराने आसनावर बसवून त्यांची पूजा केली. त्यांचे कुशल विचारले. याप्रमाणे प्रारंभिक उपचार झाल्यानंतर त्या ऋषींनी श्रीकृष्णांना बोलवण्याचा हेतू विचारला. तेव्हा ते म्हणाले, आपण सर्वांनी कलियुगात अवतार घेऊन कार्यसिद्धी करावयाची आहे. त्याला संमती देऊन त्या नवनारायणांनी भगवंताला कोणी, कोठे, कसे व कोणत्या नावांनी पृथ्वीवर प्रकट व्हायचे आणि कसे कार्य करायचे या संदर्भात पृच्छा केली. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, हे विभो, तुम्ही सर्वांनी नवनाथांच्या रूपाने अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करा. लोकांना दीक्षा देऊन सन्मार्गाचा उपदेश करा. यावेळी कवी नारायणाने मच्छिंद्रनाथ नावाने कार्य करावे. हरिनारायणाने त्याचा शिष्य गोरक्षनाथ व्हावे. अंतरिक्षाने जालंधर व्हावे. प्रबुद्धाने त्याचा शिष्य कानिफ व्हावे. याप्रमाणे पिपलायन याने चरपटी, आविर्होत्राने वटसिद्ध नागनाथ, द्रुमिलाने भर्तरी, चमसाने रेवण व करभाजनाने गहिनीनाथ नावाने प्रकट व्हावे. यावेळी तुमच्याप्रमाणे इतर ऋषी, देव व भक्तश्रेष्ठही अवतार घेऊन कार्य करतील. वाल्मिकी तुलसीदास होईल, तर शुकमुनी हा कबीर, व्यास हे जयदेव, उद्धव हा नामदेव, जांबुवंत हा नरहरी, बलराम हा पुंडलिक, हनुमंत हा रामदास, कुब्जा ही जनाबाई होईल. भगवान शंकर, मी स्वतः, ब्रह्मदेव व आदिमाया हे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई होऊन कार्य करणार आहोत. आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे. श्रीकृष्णांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतल्यावर नवनारायणांनी विचारले, देवा,
आता आम्ही कशा प्रकारे प्रकट व्हावे ते सांग. तेव्हा भगवंत म्हणाले, नारायण हो, उपरिचर वसू विमानातून आकाशमार्गे जात असताना उर्वशीला पाहून त्यांचे वीर्य स्खलित झाले. ते वीर्य दर्भावर आदळून त्याचे 3 भाग झाले. त्यांपैकी 2 भाग यमुना प्रवाहातील द्रोणात तर 1 भाग पाण्यात पडला. तो भक्ष समजून एका मत्सीने गिळला. कवी नारायणाने त्या वीर्यात आपला जीवांश प्रकट करून मत्सीच्या उदरातून जन्म घ्यावा आणि मच्छिंद्र नावाने प्रकट व्हावे. द्रोणातील वसुवीर्यापासून द्रोणांचा जन्म यापूर्वीच झालेला आहे. वंग देशातील एका ब्राह्मणीला पुत्र लाभार्थ सूर्यमंत्राने भारलेले भस्म मच्छिंद्र देईन. ते भस्म गोठ्याजवळ गायीच्या शेणाच्या राखेत उकिरड्यावर टाकले जाईल. हरिनारायणाने त्यात संचार करून गोरक्ष नावाने प्रकट व्हावे. शंकराने मदनास भस्म केले. तोच मदन अग्नीच्या उदरात स्थित आहे. जनमेजयाच्या वंशातील बृहद्रथ नावाचा राजा पुढे भूमीवर यज्ञाचे आयोजन करील. तेव्हा त्या यज्ञकुंडात अग्नी हा गर्भ टाकील. त्या गर्भात तत्पूर्वीच प्रवेश करून अंतरिक्ष मुनीने जालंधर नावाने प्रकट व्हावे. पूर्वी सरस्वतीच्या आकर्षणाने ब्रह्मदेवाचे तेजवीर्य उत्पन्न झाले. त्यापैकी काही अंश हिमालयातील एका हत्तीच्या कानात तर काही अंश भूमीवर पडला. भूमीवरील वीर्यावर वाघाचे पाऊल पडून ते त्याच्या पायातील भेगेत गेले. त्यापासून अत्रींचा जन्म झाला. गजकर्णातील वीर्यभाग अजूनही सुरक्षित आहे. प्रबुद्ध मुनीने त्यात संचार करून कानिफ नामे प्रकट व्हावे. शिवपार्वतीच्या विवाहप्रसंगी दक्षाच्या प्रासादात उपस्थित असलेल्या निमंत्रितांमध्ये ब्रह्मदेवही होता. त्यावेळी पार्वतीचे लावण्य पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. लज्जित झालेल्या ब्रह्मदेवाने ते पायानेच रगडून टाकले. त्यापासून 60,000 वालखिल्य ऋषी निर्माण झाले. त्यापैकी काही वीर्यभाग केराबरोबर भागीरथीत पडला आणि पाण्याबरोबर वाहत जाऊन एका दर्भाच्या बेटात अडकला. पिप्पलायनाने त्यात संचार करून चरपटी नावाने प्रख्यात व्हावे. फार पूर्वी विधिवीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले. त्या वीर्याचा काही भाग निरनिराळ्या ठिकाणी पडला. त्यापासून अजूनही जीवोत्पत्ती व्हायची आहे. त्याचा काही भाग एका सर्पिणीच्या मस्तकावर पडला होता. भक्ष समजून तिने तो गिळून टाकला. जन्मेजयाच्या सर्पसत्रात ब्राह्मण सर्पांची आहुती देत असताना आस्तिक मुनींनी तिच्या उदरात ब्रह्मबीज असल्याचे जाणून तिला एका वटवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवले. 9 महिन्यांनी ढोलीत एक अंडे टाकून ती निघून गेली. आविर्होत्र नारायणाने त्यात संचार करून वटसिद्ध नागनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे. सूर्य आकाशातून गमन करीत असताना उर्वशीला पाहून त्याचे तेज स्खलित झाले. पृथ्वीवर वेगाने येत असता त्याचे 2 भाग झाले. त्यांपैकी जो भाग घटात पडला होता त्यापासून अगस्तींचा जन्म झाला आणि दुसरा भाग जो कौलिक ऋषींच्या अंगणातील भिक्षापात्रात पडला तो त्यांनी काळजीपूर्वक जपून ठेवला आहे. द्रुमिल ऋषीने त्यात संचार करून भर्तरी नावाने प्रकट व्हावे. ब्रह्मदेवांच्या वीर्याचा काही भाग रेवा नदीच्या काठावरील वाळूत अजूनही पडूनच आहे. चमस नारायणाने त्यात संचार करून रेवणसिद्ध नावाने प्रकट व्हावे. गोरक्षनाथ चिखलाचा पुतळा करतील आणि मंत्रशक्तीने विष्णुवर्यास आवाहन करील. तेव्हा करभाजन नारायणाने त्या पुतळ्यात संचार करून गहिनी नावाने प्रकट व्हावे. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी सर्व गोष्टींचा खुलासा करून त्या नवनारायणांना संतुष्ट केले. कृष्णमुखातून भविष्यातील कर्मकथन ऐकून त्या सर्वांना खूप आनंद झाला होता. भगवंतांना वंदन करून त्या सर्वांनी त्यांचा निरोप घेतला आणि मंद्राचलावर गेले. तेथे शुकाचार्यांच्या समाधीजवळ निबिड गुहांमध्ये योग समाधी लावून आपापल्या जन्मवेळेची प्रतीक्षा करू लागले. कालांतराने ते सर्वजण पूर्वीच ठरल्याप्रमाणे शुकाचार्यांसह कार्यास्तव प्रकट झाले. त्यांचीच चरित्रलीला या ग्रंथात सविस्तर दिली आहे. भगवान शंकरांकडून पार्वतीस उपदेश.
आपल्या अवताराची वेळ जवळ येताच कवी नारायणाने यमुना नदीतील मत्सीने जे ब्रह्मतेज गिळले होते त्या तेजात जीवरूपाने प्रवेश करून गर्भवास स्वीकारला. तो गर्भ तिच्या पोटात वाढू लागला. पुढे एके दिवशी कैलासावर भगवान शंकर ध्यानातून उठल्यावर शिवगणांनी त्यांची पूजा केली. त्यांची मुखचर्या विशेष प्रसन्न दिसत होती. पूजेनंतर शंकरांचा गणपरिवार त्यांना वंदन करून आपापल्या कार्यासाठी निघून गेल्यावर पार्वती त्यांना म्हणाली, स्वामी, आपण नित्य नेमाने जी ध्यान जपादी उपासना करता त्या साधनेची मलाही दीक्षा द्या, माझ्यावर अनुग्रह करा. तेव्हा तिचे म्हणणे मान्य करून शंकर म्हणाले, आजचा दिवस उत्तम असून मी तुला नक्की उपदेश करीन, पण त्यासाठी शुद्ध, निवांत व एकांताची जागा हवी. म्हणून आपण दुसरीकडे जाऊ. त्यानंतर नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य यमुना काठी आले. तेथे नंदीला दूर थांबावयास सांगून भगवान शंकर पार्वतीसह पात्रानिकट असलेल्या एका विशाल वृक्षाच्या गर्द सावलीत येऊन बसले. त्याच ठिकाणी शंकरांनी पार्वतीला अद्वैताचा बोध करून संजीवनी मंत्राचा उपदेश केला. त्यामुळे पार्वतीच्या अंतःकरणातील खळबळ नष्ट होऊन ती निजसुखात न्हावून निघाली. तिने कृतार्थतेने भगवानांना वंदन केले. तेव्हा त्यांनी तिला विचारले, प्रिये, आता मी तुला जो उपदेश केला त्यातून तुला काय समजले ते सांगू शकशील काय? त्यावर पार्वती काही बोलणार तोच यमुना जलातून आवाज आला, आता मी तू असे द्वैत राहिलेच नाही. या समस्त चराचर सृष्टीमध्ये आत आणि बाहेर एकमात्र सनातन ब्रह्मतत्वच व्यापून आहे. नाव, रंग, रूप व गुण यांनी सर्वत्र पृथक भाव दिसून येत असला तरी विविध अलंकारांच्या ठिकाणी सोने जसे एकच असते तसे सर्वांठायी केवळ ब्रह्मच विराजमान झाले आहे. ते ऐकून त्या दोघांनाही नवल वाटले. शंकरांनी अंतर्ज्ञानाने तो मत्सीच्या उदरातील कवी नारायणाचा आवाज आहे हे ओळखले. मग पार्वतीला कवी नारायणाच्या आगामी जन्माबद्दल माहिती सांगून शंकर कवीला उद्देशून म्हणाले, हे नारायणा, आज मी अपर्णेस केलेला उपदेश भाग्यवश तुलाही प्राप्त झाला. त्याचे नित्य स्मरण ठेवून पुढे बद्रिकाश्रमास ये. तेथे मी तुला दत्तात्रेयांकडून उपदेश करवून दर्शन देईन. मग भगवान पार्वतीसह कैलासावर निघून गेले. मच्छिंद्रांचा जन्म, बालपण व तपश्चर्या. पुढे गर्भास पूर्णावस्था प्राप्त होताच मत्सीच्या उदरातून एक अंडे बाहेर आले. ते अंडे यमुना तीरावरील वाळूत टाकून मत्सी पाण्यात निघून गेली. काही दिवसांनी बगळ्यांचा एक थवा तेथे आला असता भक्ष्याच्या आशेने त्यांनी ते अंडे फोडले. एक तेजस्वी मनुष्य बालक होते. सूर्याची प्रखर किरणे अंगावर पडल्याने ते रडू लागले. तेव्हा घाबरलेले बगळे उडून गेले. काही वेळाने कामिक नावाचा एक कोळी मासे पकडण्यासाठी तेथे आला असता त्याने त्या बालकाला पाहिले. त्याला पाहून कामिकाला मोठे नवल वाटले. त्या एकाकी बालकाला येथेच सोडून जावे की घरी न्यावे अशी त्याच्या मनाची द्विधावस्था झाली. त्याचे मातापिता कोठे दिसतात का ते पाहण्यासाठी त्याने सभोवती पाहिले, पण त्याला कोणीही दिसले नाही. काय करावे या विवंचनेत तो असताना त्याला एक आकाशवाणी ऐकू आली, हे कामिका, हा दिव्य बालक कवी नारायण असून लोकांच्या कल्याणासाठी मत्सीच्या उदरातून प्रकट झाला आहे. त्याला घरी नेऊन त्याचा नीट सांभाळ कर. त्याचे नाव मच्छिंद्र ठेव. ते ऐकून कामिकास अत्यानंद झाला. त्याने त्या बालकाला छातीशी धरले, त्याचे मुके घेतले आणि तो ईश्वरी ठेवा आपल्या घरी नेला. त्याने ते बालक आपल्या पत्नीच्या शारद्वतेच्या स्वाधीन केले. तिला यमुनाकाठी घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून शारद्वताही सुखावली. तिने त्याला प्रेमाने हृदयाशी धरले. तेव्हा मातृसुलभ वात्सल्याने तिला प्रेम पान्हा फुटला. तिने त्या मुलास दुग्धपान करविले. त्याला न्हाऊ माखू घालून पाळण्यात झोपविले. ती उभयता त्याला मच्छिंद्र अशी हाक मारू लागली. त्या दाम्पत्यास मूलबाळ नव्हते, पण मच्छिंद्राच्या आगमनाने
ती उणीव भरून निघाली. ती दोघे त्याचे पुत्रवत पालन पोषण करू लागली. बघता बघता मच्छिंद्र 5 वर्षांचा झाला. पुढे एके दिवशी नदीवर जाताना कामिकाने मच्छिंद्रालाही बरोबर घेतले आणि त्याला काठावरच थांबवून मी वाळूत टाकलेले मासे टोपलीत भरून ठेव असे सांगून प्रवाहात शिरला. जाळ्यात पकडलेले मासे तो काठावर आणून टाकू लागला. तेव्हा त्या माशांची तडफड पाहून मच्छिंद्राचे हृदय कळवळले. त्याला आपल्या मातृकुळाचा तो संहार बघवेना. त्याने आपले वडील काय म्हणतील याचा कसलाही विचार न करता तडफडणाऱ्या माशांना पुन्हा यमुना जळात सोडण्यास सुरुवात केली. मच्छिंद्राचे ते कृत्य पाहून संतापलेला कामिक तावातावाने काठावर आला आणि त्याच्या थोबडीत देऊन म्हणाला, "कार्ट्या, हे मासे पाण्यात टाकल्यावर पोटात काय घालशील? भूक लागल्यावर भीक मागून खाणार आहेस काय?" मच्छिंद्राला बजावून कामिक पुन्हा मासे पकडण्यासाठी गेला. पण या प्रसंगाने मच्छिंद्राच्या बालमनावर मोठा परिणाम झाला. असे दुसऱ्याला मारून पोट भरण्यापेक्षा भिक्षा मागून खाल्लेली केव्हाही चांगली. आता इथे राहायचेच नाही असा निश्चय करून तो आपल्या धर्मपित्याची नजर चुकवून पळत सुटला. पदभ्रमण करीत तो बद्रिकाश्रमास गेला. तेथील रम्य पवित्र परिसरात त्याला खूप बरे वाटले. तपश्चर्येसाठी हेच स्थान चांगले आहे असा विचार करून तो त्या शांत निर्मनुष्य तपोभूमीत देहक्लेशांची कसलीही पर्वा न करता तपश्चर्या करू लागला. या खडतर तपश्चर्येमुळे त्याचा देह क्षीण होऊन तो अस्थिपंजर व काष्ठवत झाला. दत्तात्रेय शंकर भेट. बद्रिकाश्रम क्षेत्री घोर वनात मच्छिंद्राची तपश्चर्या चालू असताना एके दिवशी दत्तात्रेय तेथे आले. त्यांनी बद्रीनाथाच्या सुप्रसिद्ध शिवालयात प्रवेश करून भगवान शंकरांची स्तुती केली. त्यांना पाहून शंकर स्वतः प्रकट झाले. त्यांनी दत्तात्रेयांचा आदर सत्कार करून क्षेमकुशल विचारले. दत्तात्रेयांनीही त्यांची विचारपूस केली. गप्पांच्या ओघात दत्तप्रभूंनी बद्रिकाश्रमीचा रमणीय वनप्रदेश पाहण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा शंकर त्यांना बरोबर घेऊन निघाले. नानाविध वृक्षांमुळे तेथील मंदराचल अधिकच सुंदर दिसत होता. तेथून वाहणाऱ्या मणिकर्णिकेच्या प्रवाहाची दिशा धरून ते दोघे अरण्य पाहत निघाले. अध्याय 1 समाप्त.